नमस्कार मंडळी. तर चला आज माझ्या एकदम सोप्या पद्धतीने ना तुम्हाला मेथीची भाजी कशी बनवायची ते दाखवते. त्यासाठी जिरे आणि लसूण आहे ना मी तळून घेतला तेलामध्ये. त्यानंतर आहे ना हिरव्या मिरच्या आणि लसूण थोडासा मिक्सरला फिरून घेतला आणि चांगला तेल सुटेपर्यंत तळून घेतला, त्याचा तिखटपणा कमी होईल असा. नंतर आहे ना मेथीची भाजी टाकली धुतलेली आणि आता आहे ना ही मेथीची भाजी छान अशी परतून घेऊ. एकदम सोपी पद्धत आहे आणि खायला एक नंबर लागते. तुम्ही नक्कीच करून बघा अशा पद्धतीने ही मेथीची भाजी. आणि तुम्हाला नैवेद्यासाठी सुद्धा ही भाजी ना छान लागेल खायला. तर भाजी ना छान अशी परतली आहे. आता ह्यामधलं पाणी आहे ना ते आटल्यानंतर ना आपली भाजी खूप छान लागेल खायला. तर त्यानंतर अगोदर आहे ना मीठ टाकू आपण आणि मिठाच्या पाण्यामध्ये ना परत शिजून घेऊ, म्हणजे भाजी छान लागते खायला. यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाणे ओले करून काहीच टाकायचं नाही, फक्त अशी लसूण तेला मिठामध्ये भाजी करायची, खूप छान लागते ही भाजी. तव्यावर जरी केली ना तरी खूप छान लागते खायला. नक्की अशा पद्धतीने ना तुम्ही भाजी करून बघा आणि भाजी केल्यानंतर आहे ना मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी झाली ती. तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं पाणी राहिलं, आता हे पाणी आटू देऊ. त्यानंतर आहे ना मग भाजी झाली आपली. तर अशा पद्धतीने तर उद्या आहे नागपंचमी, तर चला आज आहे ना नागपंचमीची तयारी करायची. मस्त अशी मेथीची भाजी केली आहे. आता या मिरच्या काढून ठेवल्या आहे, उद्याची तयारी नागपंचमीची. तर मिरच्या चटणी करते आता शेंगदाण्याची लसूण घालून. नागपंचमीची तयारी त्यासाठी तर शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला, चटणी पण केली शेंगदाण्याची. तुम्ही काय काय तयारी केली? अजून गाईला गवत कापून आणायचं, बरंच काम आहे, ते तुमच्यासंग शेअर करू. आता विराज कापून आणील गवत ना, चाराची कुट्टी, गवत. आता आम्हाला जायचं मळ्यात. बघा आता आलो इथं गिन्नी गवत तोडायला. धरा तू तोड. उद्याची तयारी, पंचमीची तयारी अशी करावं लागते जनावरांना खायला करून, बरोबर आहे की नाही? आता ही कुट्टी आजच करून ठेवायची, पांगून ठेवायची बरं का, नाहीतर मग काय मी वावरात गेल्यावर राहू दे तसंच, मग गरम पडत ती खाती नाही. मग चारा आणले का? तेवढं नळ्या लावून देशील का रे आज? जोडून आणि पाणी चालू करून दे. आता आम्हाला ते किती वेळ लावलं तिथं मेथीची भाजी टाकेले. अरे काशी फुकून देईल. आधी त्यांनी बंद केली का तेव्हा मग आधी खालून भर आणि त्याच्यानंतर मग ते पाणी खालून पाणी कसं काय देशील? पूर्ण भिजून द्यावं लागतील साऱ्या. मग तुला दिवसभर चालू दे मग तिथं. चला गिन्नी गवत एवढं तोडलंय. ए भैया चाल, पाऊस येऊ राहिला. ए कपडे वल्ले होतील घरी, मी जाऊ का? कपडे वल्ले होतील, मी कपडे काढून घेते.